हॅलो फ्रेंड मित्रांनो, याआधीच आपण रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम कधी होईल यावर व्हिडिओ बनवला होता। त्याच्या खाली कमेंट आलेली आहे मुलांची की सर रेल्वे एएलपी ची एक्झाम कधी होईल। आणि आता 15 जुलैला जी एक्झाम आहे ती एएलपी चीच आहे, पण ती कोणती आहे मग? तर मित्रांना सांगू इच्छितो सर्वांना मी की आता जी 15 जुलैला जी एक्झाम आहे ती 2024 मध्ये जे जागा निघाल्या होत्या, ज्याची सीबीटी 1 आणि सीबीटी 2 क्लिअर झालेली आहे त्यांच्यासाठी आहे की सायकोटेकची सीबीएटी म्हणजे सायकोटेकची एक्झाम असते ती 15 जुलैला आहे। आता 25 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा आणि या एक्झामचा काहीही संबंध नाही। ही 2024 मधली एएलपीच्या एक्झामची नेक्स्ट स्टेजची प्रोसेस आहे, ठीक आहे। मग आता जी 2025 मध्ये फॉर्म जे भरलेले आहेत तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये, त्याची एक्झाम कधी होईल हा प्रश्न बऱ्याच जणांचा आता विचारला जात आहे। तर त्यांच्यासाठी ती एक्झाम तुमची आता अंडर ग्रॅज्युएटची एनटीपीसीची झाल्यानंतर ग्रुप डी ची होईल आणि ग्रुप डी नंतर त्याचा नंबर येणार आहे एएलपीच्या एक्झामचा। त्यामुळे तुमच्याकडे त्यासाठी 3 ते 4 महिने वेळ आहे, ठीक आहे। 3 ते 4 महिने 100% त्यासाठी लागणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे एएलपीचा अभ्यास 1 महिन्यात होईल का 2 महिन्यात होईल का अजिबात नाही, मी कन्फर्म सांगतो। कारण 2 महिने तर ग्रुप डी चीच एक्झाम सुरू होत नाही, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर। मग ग्रुप डी ची एक्झाम सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की ग्रुप डी ची एक्झाम किती दिवस चालते? 1.5-2 महिने ग्रुप डी 100% घेणार, कमीत कमी सांगतोय आम्ही। नाहीतर ते 2.5-3 महिने चालले तर परत मुलं म्हणणार सर तर 1.5-2 महिने बोलले होते। पण मिनिमम 1 कोटीच्या आसपास फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे तुमची एक्झाम 1.5 ते 2 महिने मिनिमम चालणार आहे। मग आता अंडर ग्रॅज्युएट अजून 1 महिन्याने सुरू होईल आणि तिथून 1 महिना चालेल, म्हणजे 2 महिने हे ग्रुप डी चे 1.5-2 महिने म्हणजे 4 महिने तुमचे अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी आणि ग्रुप डी यालाच जाणार आहेत। मग तिथून पुढे एएलपीचा नंबर लागणार आहे, म्हणजे एएलपीची एक्झाम कमीत कमी 4 महिन्याच्या अगोदर सुरू होणार नाही, हे कन्फर्म झालेलं आहे आता तुम्हाला, बरोबर। एएलपीच्या एक्झाम बद्दल आता काय डाऊट? मिनिमम 4 महिने। मग सर 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस लागू शकतात का? हो लागू शकतात, त्याच्यापेक्षाही जास्त दिवस लागू शकतात। परत एनटीपीसी सीबीटी 2 ची पण एक्झाम आहे, बरोबर। कारण आता सीबीटी 1 ची झालेली आहे, ग्रॅज्युएटची झालेली आहे, अंडर ग्रॅज्युएटची आता होईल सुरू, त्याची डेट पण आलेली आहे, बरोबर। आता अंडर ग्रॅज्युएटची हॉल तिकीट पण तुम्हाला माहित आहे, सिटी इन्फॉर्मेशन 10 दिवस अगोदर येते आणि हॉल तिकीट जे आहेत ते 4 दिवस अगोदर येतात, बरोबर। तर आता ग्रुप डीचं एनटीपीसीचं समजलं, एएलपीचं आता मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे मित्रांनो। आणि अजून एक एएलपी बद्दल प्रश्न विचारले जातात, बरेच प्रश्न असतात की सर एज लिमिट किती आहे, सर एएलपीचं काम काय आहे, असे बरेच प्रश्न विचारले जातात मुलांकडून की वर्क काय असतं एएलपीचं, शिक्षण काय लागतं त्यासाठी। तर मला वाटतं त्यावर एक मोठी व्हिडिओ बनवावं, जी व्हिडिओ जवळपास 1.5 ते 2 तासाची होईल आणि त्या व्हिडिओमध्ये एएलपी बद्दल एवढं डिटेलमध्ये सांगितलं जाईल की ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की एएलपीचा जॉब काय आहे, पेमेंट किती आहे, वयोमर्यादा, शिक्षण, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, सर्व गोष्टी क्लिअर होतील असा एक व्हिडिओ बनवायची माझी इच्छा आहे, कारण मुलांच्या कमेंट बघून। तर तुम्हाला वाटत आहे का की व्हिडिओ बनवावं? जर वाटत असेल तर कमेंट करून सांगा, नक्की व्हिडिओ बनवेल। व्हिडिओ 1.5 ते 2 तासाचा असेल, पण एकदा तो व्हिडिओ बघितला की तुमच्या कन्सेप्टच क्लिअर होतील की ही एएलपी म्हणजे काय आहे आणि काय करावं लागेल एएलपी बनण्यासाठी, ट्रेन चालवण्यासाठी काय करावं लागेल हे समजून जाईल तुम्हाला, ठीक आहे। जर व्हिडिओ पाहिजे असेल तसा तर नक्की कमेंट करून सांगा, आपण तसा व्हिडिओ नक्की एक बनवू त्यामध्ये डिटेलमध्ये, ठीक आहे। थँक्यू फ्रेंड।